मित्रांनो, या वर्षीचा रिझल्ट जर आपण बघितला तर खूप हाय गेलेला आहे. कट ऑफ हा 100% जास्त लागणार. पण या कट ऑफचा आपल्या कॉलेजच्या बी-एम-एस ॲडमिशन जर आपल्याला करायची असेल, तर त्या बी-एम-एस कॉलेजमध्ये ॲडमिशन करताना नेमकी आपली तयारी किती असायला पाहिजे? थोडक्यात आपलं जे फी स्ट्रक्चर आहे, तर हे आपण आतापासून अकाउंटमध्ये किती बॅलन्स मेंटेन करायला पाहिजे, हे जर आपल्याला माहिती असेल, तर नक्कीच ॲडमिशनच्या वेळेला आपली धावपळ होणार नाही आणि ज्या गोष्टी आपल्याकडं वेळेवर उपलब्ध असतील, तर त्या जर लगेच दिल्या गेल्या, तर लगेच आपल्याला ॲडमिशन सुद्धा न काही वेळ वाया जाता त्या ठिकाणी मिळू शकते. राउंडमधून जरी आपला नंबर लागला, तरी खूप साऱ्या गोष्टी की ज्या अगोदर आपल्याकडं तयार असल्या पाहिजे, त्याची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करतोय. नवीन असाल नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपला जो महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस घेतोय बी-एम-एसचे आणि सोबतच आपण डीम्ड युनिव्हर्सिटी घेतोय आणि जे पण अलॉटमेंटचा जो टाइप आहे, थोडक्यात आपल्याला जे अलॉटमेंट होणार तर ते राउंडमधूनच होणार. तुम्ही आय-क्यूची ॲडमिशन करा, थोडक्यात मॅनेजमेंटची ॲडमिशन करा किंवा तुम्ही स्टेट मेरिट लिस्टमधून ॲडमिशन करा. दोन्ही ठिकाणी तुम्हाला सी सेलचं काउन्सिलिंग करावंच लागेल. सी सेलला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व गव्हर्नमेंट कॉलेज आणि सर्व प्रायव्हेट कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाकता येतील. आता या कॉलेजला आपण चॉईस फिलिंग मध्ये टाकल्याच्या नंतर अलॉटमेंट होते, तर ती आपल्या मेरिट लिस्ट नुसार होते. आपल्याला जे पण कॉलेज मिळणार, तर ते कॉलेज आपल्या स्कोअरनुसार मिळणार. पण कॉलेज चॉईसमध्ये टाकत असताना आपल्याला त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल जर आयडिया असेल, तर तशी तयारी अगोदर आपण करू शकतो किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण एक विचार करू शकतो, की या कॉलेजला आपण चॉईस फिलिंगमध्ये ठेवायचं किंवा नाही. जर फी स्ट्रक्चर जास्त असेल, आपल्या बजेटच्या बाहेरचं कॉलेज असेल, तर आपण त्याला चॉईस फिलिंगमध्ये न ठेवलेलं कधी सुद्धा चांगलं. बघूया, जर समजा प्रायव्हेट कॉलेजच्या चॉईस फिलिंग आपण केल्या आणि आपल्याला आपल्याला स्टेट कोटामधून कॉलेज मिळालं. लक्षात घ्या, आपण एस-टी मध्ये आहात, एस-सी मध्ये आहात, व्ही-जे-एन-टी मध्ये, ओ-बी-सी मध्ये, एस-ई-बी-सी मध्ये, ई-डब्ल्यू-एस मध्ये किंवा जनरल मध्ये, यापैकी कुठल्या जरी कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल, तरी मी जे हे सांगतोय, तर हे ओपनच्या फीच्या डीडीचं एक्झाम्पल सांगतोय. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट, की जो मिळालेल्या कॉलेजच्या नावानं बँकमध्ये पैसे जमा करून काढावा लागतो. नॅशनलाइज बँकेमधून हा डीडी मिळत असतो आणि जे पण कॉलेज आपल्याला मिळतं, तर त्या कॉलेजमध्ये तो डीडी नेऊन द्यावा लागतो. तर जो पण आपण डीडी काढतोय, तर तो सुरुवातीला आपण ओपनच्या फीचा विचार करूया. स्कॉलरशिप तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार मिळत असते. एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं, की कॉलेजवाले तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची स्कॉलरशिप वगळून डीडी सांगू शकतील. तर त्यामुळं मी ज्या पद्धतीने चर्चा करतोय, लक्षात ठेवा, की हा ओपनच्या फीचा डीडी आहे. बघा, आता समजा आपल्याला स्टेट कोटामधून कॉलेज मिळालं, कॅटेगरी कोणती सुद्धा असो. तुमची जी तयारी आहे मिनिमम म्हणजे थोडक्यात तुमच्याकडं जे पर इयरचं जे बजेट असायला पाहिजे, तर ते 1,25,000 एवढ्या पद्धतीनं तुम्ही जायला पाहिजे. 1,25,000 रुपये पर इयर. पण यामध्ये एक विषय की जो लक्षात ठेवण्यासारखा असतो मित्रांनो, काही कॉलेज म्हणजे जवळपास आता यावर्षी सर्वच कॉलेज तसं डिमांड करू शकतात. 18 महिन्यांची फीज तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी डिमांड होऊ शकते. तर त्यामुळं तुम्हाला जर समजा 1,40,000 पर इयर वालं कॉलेज मिळालं तुमच्या मेरिट लिस्टनुसार, ओके. तुमचा स्कोअर समजा चांगला आहे आणि तुम्हाला 1,40,000 पर इयर वालं कॉलेज मिळालं, तर तुम्हाला कॉलेजवाले 1,40,000 चा डीडी न सांगताना परत यामध्ये अर्धी रक्कम, थोडक्यात यामध्ये परत 70,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा डिमांड करू शकतात. तर हे एक्स्ट्रा नाही, हे दीड महिन्याचं फी स्ट्रक्चर झालं. 1,40,000 रुपये वर्षभराचं आणि नंतरच्या अर्ध्या वर्षाचं 70,000 रुपये. ही जी टोटल तुमची बनते, तर एवढ्या रकमेचा डीडी जो आहे, तर तो तुम्हाला द्यावा लागणार. थोडक्यात तुम्हाला 2,10,000 रुपयांचा डीडी जो आहे, तर तो त्या ठिकाणी नेऊन द्यायचं काम पडू शकतं. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, तर एखाद्या वेळेस कॉलेजवाले तुमची कॅटेगरीची फीज सुद्धा घेऊ शकतात. आता ही जी तयारी आहे तुमची, तर ही फर्स्ट इयरला ॲडमिशनच्या टाईमला पण एवढाच डीडी लागेल का? तर असं नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. आता ते कॉलेज जर कमीत कमी फीजवाला असेल, थोडक्यात 1,25,000 पर इयरवाला असेल,
तर 1.25 लाख आणि परत त्याला अर्धी रक्कम तुम्ही ऍड करा. एवढ्या रकमेचा डीडी तुम्हाला कमीत कमी तयार ठेवावा लागेल त्यावेळेस ऍडमिशनच्या वेळेला. पण जर समजा तुम्हाला मिळणारं कॉलेज हे 3 लाख पर इयर एवढ्या फीजवाला असेल तर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला जवळपास 4,50,000चा डीडी काढायचं काम पडू शकतं. आपल्या व्हिडिओचा महत्वाचा विषय की यावर्षी बीएमएस साठी नेमके किती पैसे लागू शकतात. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमचं सीट अलॉटमेंट हे स्टेट कोटामधून झालं तर कमीत कमी तुम्हाला 2 लाख रुपयाचा डीडी काढावायचं काम पडू शकतं. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर आणि इतर कॅटेगरीज मध्ये असाल तर कॉलेजनं जर का समजा सांगितलं की स्कॉलरशिप जी आहे तर ती वगळून डीडी आणा तर तुम्हाला ती मायनस करून डीडी न्यायचं काम पडू शकतं. पण जर कॉलेजवाल्यांनी असं म्हटलं की अगोदर आम्ही ओपनचा डीडी घेऊ आणि येणारी स्कॉलरशिप ही तुमची तुम्ही घ्या तर तुम्हाला कमीत कमी 2 लाखांचा डीडी तरी द्यायचं काम पडू शकतं 18 महिन्यांसाठीचा. नंतर पुढचे 18 महिने आणि परत पुढचे 18 महिने म्हणजे थोडक्यात 4.5 वर्ष तुम्हाला बीएमएस ची फीज पे करायची. 18 महिने 18 महिने आणि 18 महिने टोटल 3 टप्प्यांमध्ये ही फीज द्यायचं काम तुम्हाला पडू शकतं. आता जर समजा तुम्हाला जास्त फीज वालं कॉलेज मिळालं 3 लाख वालं तर तुम्हाला 4.5 लाखांचा डीडी बनवायचं काम पडू शकतं. तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल वेळेवर जर तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही तर एसटी मध्ये आहोत, एसटी ला तर फीजच नाही लागत, आम्ही एससी मध्ये आहोत, एससी कॅटेगरीला सुद्धा फीज नाही लागत, पूर्ण ट्युशन फी स्कॉलरशिप मध्ये वापस येते. पण जर कॉलेजवाल्यांनी तुम्हाला डिमांड केली की तुम्ही ओपनचा डीडी आणा आणि येणारी स्कॉलरशिप तुमची तुम्ही घ्या तर अशा वेळेस तुम्ही अडचणीत येऊ शकता. 4-5 दिवस असतात कॉलेज जॉईन करण्याचे. जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही करू शकाल तर तुम्ही राऊंड मधून बाद व्हाल. जर त्या राऊंडचा नियम असा असेल की काउन्सिलिंग संपुष्टात येईल तर तुम्हाला पुढच्या वर्षीच काउन्सिलिंग मध्ये परत भाग घेता येईल नीट रिपीट करून. ओके, त्यामुळं तुमचा जो डीडी आहे तर तो कमीत कमी 2 लाखाची तयारी ठेवा. जास्तीत जास्त 4.5 लाखांपर्यंत तुमचा डीडी कॉलेजचा जाऊ शकतो. या व्यतिरिक्त अजून काय खर्च येऊ शकतो या अगोदर जिजाऊ अकॅडमीचे जे आपले रजिस्ट्रेशन होते महत्वाचं बोलतोय. पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे पण बरेचसे कॉल येतात, व्हॉट्सअपला मेसेज येतात तर त्यामुळं एक ऍप लॉन्च केलेलं आहे आणि त्या ऍपमध्ये थोडे लिमिटेड ऍक्सेस ठेवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात जसं आम्ही 1 to 1 काउन्सिलिंग इकडे करतो यावर्षी आमची 6,000 रुपये एवढी फीज आहे. पण ऍपमध्ये त्या ऍपची जी फीज आहे तर ती फक्त डिस्काउंटेड प्राइस म्हणजे त्यामध्ये फक्त तुम्हाला 3,000 रुपये पे करायचे आणि जॉईन व्हायचंय. पण तिकडच्या काउन्सिलिंग मध्ये आणि इकडच्या काउन्सिलिंग मध्ये मेजर जो डिफरन्स आहे इकडे तुमचं 1 to 1 थोडक्यात कॉल आहेत, व्हॉट्सअपला रिप्लाय आहेत तर हे सगळं काउन्सिलिंग होतं. पण तुम्हाला ऍपमध्ये तिकडे रिप्लाय देता येईल पण त्यामध्ये तुम्ही 1 to 1 जे बोलणं आहे तर ते नाही करू शकाल. तरी सुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर तुम्ही त्या ऍपचं काउन्सिलिंग जर घेतलं तर नक्कीच 100% सांगतोय की तुमची कोणतीही चूक होणार नाही काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये. तुम्ही आजच जॉईन करू शकता कारण ते सुद्धा काही लिमिटेडच स्टुडंट आम्हाला घ्यायचे आणि 50% डिस्काउंट मध्ये सध्या ते देणं सुरू आहे. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच त्याचा विचार करा. पण तुम्ही जर अगोदरच पेड मेंबरच्या लिस्ट मध्ये असाल तर तुम्हाला ते ऍप डाउनलोड करायचं नाही कारण तुम्ही अगोदरच आमच्या पेड मेंबरच्या लिस्ट मध्ये आहात आणि तो एक वेगळा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. त्यामध्ये युनिक काउन्सिलिंग होतं. ऍपचं काउन्सिलिंग थोडं वेगळं असतं तर त्या ऍपला तुम्ही डाउनलोड करू नका तुम्ही जर अगोदरच पेड रजिस्टरच्या ग्रुपमध्ये असाल तर. आता बघा जर समजा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला सीट मिळाली, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 2 लाखांच्या डीडीची तयारी ठेवायची. मॅक्झिमम तुम्हाला 4.5 लाखांपर्यंत रक्कम पण लागू शकते. जरी कॅटेगरीमध्ये असाल स्कॉलरशिप तुमची तुम्हाला वापस येईल. पण प्रश्न असा की या व्यतिरिक्त अजून काही पैसे द्यायचं काम पडू शकतं का? तर हो. कोणते पैसे द्यावे लागतील तर तुम्हाला या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीज चा वेगळा कॅश रक्कम मागितली जाऊ शकते किंवा चेक घेतला जाऊ शकतो किंवा लायब्ररी फी, लॅबोरेटरी फी, एखादं डिपॉझिट तर ते वेगळे पैसे डिमांड करण्याची शक्यता असते. तर त्यामुळं तुम्हाला थोडी वेगळी रक्कम सुद्धा तयार ठेवायची की जी साधारण 50,000, 60,000 पर्यंत, 70,000 पर्यंत पण जाऊ शकते. तर ही एक वेगळी रक्कम. या व्यतिरिक्त अजून प्रायव्हेट बीएमएस कॉलेजमध्ये आपल्याला कोणती तयारी ठेवायची तर तुम्हाला हॉस्टेल आहे, तुमचं मेस आहे. हॉस्टेलचं डिपॉझिट वेगळं असतं ते साधारण 10-15 हजार रुपयापर्यंत घेतलं जाऊ शकतं. हॉस्टेलचं पर इयर तुम्हाला
जे पण त्या ठिकाणी रेंट आहे तर ते द्यायचं काम पडू शकतं आणि मेसचा जो खर्च आहे तर तो वेगळा येईल. यामध्ये तुमचे साधारण 80 ते 90,000 रुपये दोघां मिळून हॉस्टेल प्लस मेस पर इयरचे जाऊ शकतात. कॉलेजमध्ये तुम्हाला 1.5 वर्षाचं फी स्ट्रक्चर द्यायचं, पण हॉस्टेलला तुम्हाला पर इयर फी स्ट्रक्चर द्यायचं काम पडू शकतं. तर हे झालं स्टेट कोटामधून होणाऱ्या ऍडमिशन बद्दल. आता आपण आयक्यू म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कोटा बद्दल बोलूया. ज्यावेळेस आपण आयक्यूच्या चॉईस फिलिंग करणार इन्स्टिट्यूशनल कोटा, तर लक्षात घ्या ज्या कॉलेजची फीज 2 लाख रुपये आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला 6 लाख पर इयरनं पैसे द्यायचं काम पडू शकतं. कारण कॉलेजवाले सध्या 3 पट फीची डिमांड करतायत. ओके, सॉरी माझ्याकडून लाख बोलल्या गेलं. कॉलेजवाले सध्या 3 पट फीची डिमांड करतायत. मग आता बरेच पालक कन्फ्युज होत आहेत की सर आमची व्हीजेएनटीची फीज एवढी आहे स्कॉलरशिप वगळून, मग त्याच्या 3 पट द्यायची का? तर नाही, तुम्हाला ओपनच्या फीच्या 3 पट फीज द्यायची. इकडे जे पण तुम्हाला आयक्यूची अलॉटमेंट होईल तर याला जी पण ओपनची फीज असेल तर या ओपनच्या फीजला 3 तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. पण मी हे जरी इकडं 3 मल्टिप्लाय करून दाखवलंय तरी सुद्धा ज्या कॉलेजचे तुम्हाला आयक्यूचे चॉईस फिलिंग करायचे तर तिकडे एकदा नक्की जाऊन बोलणं करून ठेवा. कॉलवर जरी तुम्हाला 3 पट सांगितले गेले तर हे 3 पटच आहेत का अजून वेगळी फीज ते चार्ज करणार आहेत या आयक्यू मधून ऍडमिशन झाल्याच्या नंतर, थोडक्यात मॅनेजमेंट मधून ऍडमिशन झाल्याच्या नंतर. तर ही माहिती तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच विचारावी लागेल. फोनवर तुम्हाला 3 पटच फीज सांगतात कॉलेजवाले, पण प्रत्यक्षात काही वेगळं त्या ठिकाणी सांगतायत का? तर यासाठी नक्की एकदा कॉलेजला व्हिजिट करा. कारण एकदा जर अलॉटमेंट झालं, जर राउंडचा नियम जर असेल की तुम्हाला कॉलेज जॉईनच करावं लागतं तर तुम्हाला ते जॉईनच करावं लागेल. नाही तर काय, तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येऊ शकते. तुमचं काउन्सिलिंग संपू शकतं. तुम्हाला परत काउन्सिलिंग मध्ये भाग घेता येणार नाही. जर तुम्हाला अशा राउंड मधून कॉलेज मिळालं की त्या राउंडचा नियमच असा आहे की तुम्हाला ऍडमिशन घ्यावीच लागेल, तर त्यामुळं आयक्यूची चॉईस फिलिंग करत असताना काळजी घ्या मित्रांनो. एकदा कॉलेज सोबत बोला, नंतरच मग आयक्यूची चॉईस फिलिंग करा. आता प्रश्न येतो की सर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करायची तर किती खर्च लागेल? याला पण तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये पैसे द्यायचे. थोडक्यात 18 महिन्यांचा पहिला जो टप्पा आहे 18 महिने, तर हा पहिला टप्पा तुम्हाला द्यायचा आहे. जसं इकडे मी सांगितलं त्याच पद्धतीनं हे फक्त पर इयर मांडलं मी, पण याला पण तुम्हाला 18 महिने हे मी करून दाखवलं. तर याच पद्धतीनं तुम्हाला इकडे सुद्धा करायचंय. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये डीडी नेऊन पैसे द्यावे लागतात. थोडक्यात डीडीच्या स्वरूपामध्ये कोणतीही कॅश या ठिकाणी घेतली जाणार नाही. तुम्हाला 18 महिने, 18 महिने आणि 18 महिने अशी 3 टप्प्यांमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचे फीज जी आहे तर ती पे करावीचं काम पडू शकतं. विषय असा की डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला सीट मिळाली तर कॅश द्यायची, आरटीजीएस करायचं, एनईएफटी करायचं की नेमकं काय करायचं? डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला सीट मिळत असेल तर तुम्हाला अकाउंट डिटेल्स आणि सोबतच कोणत्या नावानं डीडी काढायचा तर हे दोन्ही प्रकार त्या ठिकाणी वेबसाईटवर दिलेले असतात. जर तुम्ही डीडी काढला, प्रक्रिया थोडी सोयीची होते. डीडी कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून तुम्ही काढू शकता आणि 18 महिन्यांचा जो डीडी आहे डीम्ड युनिव्हर्सिटीचा तर तो नेमका कमीत कमी किती असेल? जसं आपण इकडे बोललो की तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 लाख पर इयरची तयारी ठेवायची, कमीत कमी. आणि ते सुद्धा तुम्हाला जर कमी फीजवालं कॉलेज मिळालं तर. आणि जर जास्त फीजवालं मिळालं तर 4.5 लाखांची तयारी तुम्हाला फर्स्ट टाइमला ठेवायची. आता हे जर डीम्ड मध्ये तुम्हाला ऍडमिशन तुमची होत असेल तर तुमची कमीत कमी तयारी नेमकी किती असायला पाहिजे? तर तुम्हाला कमीत कमी 7 लाख रुपये तयार ठेवायचे. हे जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे तुमचं तर हे 7 लाखाचं असेल. कमीत कमी बोलतोय मी. जास्तीत जास्त हे 12 लाखापर्यंत सुद्धा जातं. जर आपण मुंबईचं पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील जे आयुर्वेदिक कॉलेज आहे तर त्या ठिकाणी जर आपल्याला सीट मिळाली तर त्या कॉलेजमध्ये फर्स्ट जो डीडी आहे तर तो 12 लाखांचा घेतला जातो. बघा, त्या कॉलेजमध्ये जर तुमची ऍडमिशन होत असेल तर फर्स्ट 12 लाख, सेकंड 12 लाख आणि थर्ड 12 लाख असे टोटल तुमचे 36 लाख बनतात. बीएमएसच्या टोटल कोर्सचे यामध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्टेल, मेस इन्क्लूड केलेलं नसतं. ही फक्त कॉलेजची फीज असते. कॉलेजच्या फीजचा हा डीडी असतो. पण जर समजा आपल्याला कमीत कमी फीज वालं कॉलेज मिळालं, आता कमीत कमी फीज तर तुम्हाला साधारण एक 7 लाख, त्यानंतर सेकंड इयरला पुन्हा त्यामध्ये इन्क्रीज होतं.
सेकंड इयरला साधारण ही रक्कम 8 लाखापर्यंत जाऊ शकते आणि परत एकदा थर्ड जे इन्स्टॉलमेंट येईल तर त्यामध्ये 8.5 पावणे 9 लाखापर्यंत ही रक्कम जाऊ शकते. थोडक्यात डीम्ड मध्ये इन्क्रिमेंट होत जातात, रक्कम वाढत जाते प्रत्येक इन्स्टॉलमेंटला. 18 महिने नंतरला वाढणार आणि नंतरला वाढणार. पण डी.वाय. पाटील जे आहे मुंबईचं तर त्यांचं फ्लॅट आहे 12 लाख, 12 लाख, 12 लाख. बाकी डीम्ड युनिव्हर्सिटी जे आहेत, मग डी.वाय. पाटील पुण्याचं असेल, भारती विद्यापीठ असेल पुण्याचं, वर्ध्याचं कॉलेज आहे किंवा लोणीचं कॉलेज आहे, या सर्वांमध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर हे वाढवून घेतलं जातं. पण ते अगोदरच सगळं दिलेलं असतं की तुमचे पैसे नेमके किती वाढतील, फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असेल, सेकंड किती असेल, थर्ड किती असेल. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला बीएमएस बद्दल जर काही माहिती लागत असेल, नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ऍप जर अजून डाउनलोड केलं नसेल तर एकदा ऍप डाउनलोड करा, त्यामधील कोर्स बघा. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर अजूनही तुम्ही जिजाऊ अकॅडमीच्या त्या कोर्सला जॉईन होऊ शकता. जरी आमचे इकडचे रजिस्ट्रेशन फुल झालेले असतील, 6000 एवढी आमची फीज होती यावर्षीची. यावर्षी तुम्हाला परत या 6000 मध्ये जर का ऍड व्हायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. अजून काही रजिस्ट्रेशन घेता येतील, पण आता सध्या ते खूप लिमिटेड राहिलेले आहे. तुम्ही ऍपला जॉईन करू शकता, त्यामध्ये डायरेक्ट 50% मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता ऍपमध्ये, पण थोडं लिमिटेड आहे. तर त्यामुळं सगळं रीड करा आणि नंतरच मग जॉईन व्हा. कंपल्सरी किंवा एक पेड प्रमोशन किंवा प्रमोशन करणं हा प्रकार या व्हिडिओमधून किंवा अकॅडमी मधून कधीही केला जात नाही. तुमची जर इच्छा असेल तरच तुम्ही जॉईन व्हा. प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगतोय की पेड काउन्सिलिंग आमचंच घ्या, असं मी कधीही कोणत्याही व्हिडिओमध्ये बोलत नाही. तर त्यामुळं आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.